नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 6वीचा जो मान्सून पोयम होती त्या पोयमचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स म्हणजे जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स दिलेले असतील, फिल इन द ब्लँक्स दिले असतील ते पाहणार आहोत। म्हणजे त्यांच्या आन्सर्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ही पोयम अगदी सोपी होती। तुम्ही या पोयमचे एक्सप्लेनेशन माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात। खूप सुंदर पद्धतीने मी ती एक्सप्लेन केली, अगदी मराठीतून एक एक वाक्य मी सांगितलंय। तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स। आपल्याला कोणता क्वेश्चन देण्यात आला आहे, फिल इन द ब्लँक्स यूजिंग ॲप्रोप्राइट वर्ड्स फ्रॉम द पोयम। तर ह्या ब्लँक्समध्ये आपल्याला करेक्ट वर्ड्स पोयममधून घेऊन फिल करायचे आहेत। तर फर्स्ट सेंटेन्स आहे द लँड हॅज, आन्सर आहे ड्राईड। सेकंड, द रिव्हर्स आर थर्स्टी। थर्ड, द क्लाउड्स आर डार्क। फोर्थ, फेदर्स स्प्रेड द पिकॉक्स वे। आणि फिफ्थ आहे बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रीक अँड शिमर। ओके, तर अशा पद्धतीने ही जी काही सेंटेन्सेस आहेत आन्सरसहित छानपैकी लर्न करून घ्यायची, पाठ करून घ्यायची तुम्ही। आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विद्यार्थी मित्रांनो। आपल्याला क्वेश्चन डी मध्ये कंप्लीट द सेंटेन्सेस युजिंग युअर प्रेडिक्शन्स। तर आपल्या प्रेडिक्शन्स म्हणजे आपल्या अंदाजाने, तर्काने आपल्याला हे सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत। इफ इट डज नॉट रेन देन, जर पाऊसच नाही पडला तर काय होईल, द लँड विल ड्राय अप, जमीन जवळपास भरपूर मोठ्या प्रमाणावर कोरडी होईल। इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन, आणि जर कंटिन्यू पाऊसच सुरू राहिला तर काय होईल, द फील्ड्स विल बी ग्रीन, तर जे शेतं आहे ते काय होणार आहेत, तर हिरवीगार होणार आहेत। अँड द रिव्हर्स विल फ्लो, आणि नद्या दुथडी भरून वाहतील। नेक्स्ट आहे ई, फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोयम दॅट राईम विथ, रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे होते पोयममधून। ऑलरेडी त्याचंही आन्सर मी दिलं आहे। बार्क, डार्क, वंडर, थंडर, मेरी, चेरी, यार्ड, लार्क। ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, रीड द पोयम अँड कम्प्लीट द गिवन टेबल। पोयम रीड करून आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा होता। वर्ड्स दिलेत आणि आपल्याला त्याच्याशीच रिलेटेड म्हणजे सेम मिनिंग वर्ड्स, आपल्याला समान अर्थ असणारे शब्द, सिमिलर वर्ड्स इथं लिहायचे होते। आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत ऑलरेडी। थंडर म्हणजे रोअर, गर्जना करणे। होस्ट म्हणजे स्प्रेड, एक प्रकारे आपण फवारतो अशा पद्धतीने। बोल्ट म्हणजे फ्लॅश, आणि ब्राईट अँड चेअरफुल म्हणजे हॅपी। ड्रेंच कम्प्लिटली वेट, अगदी परिपूर्ण ओले अशा पद्धतीने। नेक्स्ट पहा, विच सीझन इज मेन्शन हिअर। आपल्याला माहिती, कारण आपल्या पोयमचं नाव ते आहे। द लँड हॅज ड्राईड इट्स सो पाच, द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी। तर पोयमचं नाव जरी मान्सून असलं तरी ह्या ज्या दोन लाईन्स दिलेल्या आहेत याच्यात अगोदरचा जो सीझन आहे, पावसाळा येण्या अगोदरचा समर सीझन, त्याचं वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं, म्हणून आन्सर दिलं आहे मी समर सीझन। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग। कंडिशन बिफोर रेन, कंडिशन आफ्टर रेन, पाऊस येण्या अगोदरची कंडिशन, स्थिती, आणि पाऊस आल्यानंतरची स्थिती आपल्याला इथं सांगायची। आता स्कायचं कंडिशन आपल्याला सांगायची होती। कंडिशन बिफोर रेन, क्लाउड्स आर डार्क, आणि कंडिशन आफ्टर रेन आहे क्लाउड्स गॅदर अँड थंडर। तर पाऊस पडल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा आकाशात ढग जमा होऊन ते गरजत असतात, आवाज होत असतो आकाशात ढगांचा। त्यानंतर लँड, जमिनीचं काय कंडिशन होते, तर लँड हॅज ड्राईड इट्स सो पाच, पाऊस येण्याच्या अगोदर पूर्ण जमीन कोरडी झालेली असते। आणि आफ्टर रेन लँड इज सोग, छान असं पाणी जमिनीत मुरलेलं असतं, जमिनीत शोषलं गेलेलं असतं। त्यानंतर अर्थ, पृथ्वीवर काय परिणाम होतो पावसाच्या अगोदर, फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी। हो, शेतं जणू काही खूप पावसासाठी भुकेली झालेली असतात, आणि रिव्हर्स थर्स्टी, तहानलेली झाली असतात। आणि पावसानंतर अर्थ इज हॅप्पी, पृथ्वी अगदी आनंदी होऊन गेलेली असते, ग्रीन झालेली असते आणि चिअरी झालेली असते। आणि नद्यासुद्धा दुथडी भरून वाहत असतात। रीड द फॉलोइंग। आता एक्झाम्पल दिले, फ्लाय, फ्लाय लिटिल बर्ड। रिपिटेशन इज फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड, फ्रेज, लाईन रिपीटेड। तर फिगर ऑफ स्पीच इथं देण्यात आला ह्या लाईनमध्ये। कोणता आहे तो फिगर ऑफ स्पीच, लक्षात ठेवायचं आहे रिपिटेशन, म्हणजे काही वर्ड्स त्याच्यात रिपीट होतात, तोच आहे आपला रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच। ओके,
फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ रिपिटेशन. तर अशा पद्धतीने रिपिटेशनचे दुसरे एक्झाम्पल्स आपल्याला इथं शोधायचे आहेत. फॉर द फॅसिलिटेटर काय म्हटलं, आस्क लर्नर्स टू कलेक्ट पोएम्स रिलेटेड टू रेन अँड प्रेझेंट देम विथ अ प्रॉपर रिदम. रेनशी रिलेटेड म्हणजे पावसावर आधारित वेगवेगळ्या ज्या पोएम्स आहेत त्या कलेक्ट करा. प्रत्येकाने एक तरी पोएम शोधा आणि तिला अगदी तालासुरामध्ये वर्गामध्ये म्हणून दाखवा. ओके, असं तुम्हाला तुमचे शिक्षक सांगू शकतात. एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन युजिंग व्हेरियस एक्झाम्पल्स फ्रॉम अदर पोएम्स. आणि त्या पोयममध्ये सुद्धा जर रिपिटेशनसारखा फिगर ऑफ स्पीच आला असेल तर तो सुद्धा त्याचं एक्झाम्पल्ससुद्धा तुम्ही तिथं वर्गात सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मान्सून या पोयमचे सगळे छान जे एक्झरसाइज दिलेले होते ते सगळ्यांचे आन्सर्स पाहिलेले आहेत. तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि हे सगळं सिलेबस न्यू असल्याकारणाने मी यावर आधारित सगळे तुम्हाला जे काही लेसन्स असतील, पोएम्स असतील त्यांचं एक्सप्लेनेशनपासून आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्सपासून सगळ्या व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर चॅनलवर तुम्ही कंटिन्यू त्या पहा. त्याचबरोबर तुमच्या मित्रांसोबतसुद्धा त्या व्हिडिओची लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून छान छान नवीन व्हिडिओ बनवेन. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.